मध्ये नका येऊ रे. ए खाली बस. अरे आदरणीय मुख्यमंत्र्यांना ए बाबा वाद्यवृंदाला आता विनंती करतो की शिवगर्जनेने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. वाद्यवृंदाला विनंती आहे की शिवगर्जनेने कार्यक्रमाची सुरुवात करूया. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गज अश्वपती धूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती पुतळ्याचं अनावरण केलं जात आहे. ही ताजी दृश्य नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण केलं जात आहे. विमानतळाच्या टर्मिनल 1 इथं आयोजित या विशेष सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण झालेलं आहे. महायुतीचे अनेक नेते यावेळी उपस्थित आहेत आणि अनावरण हे केलं जात आहे. नवी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जात आहे. ढोल ताशांचा गजर ऐकू येतोय, घोषणा ऐकू येत आहेत. नवी मुंबईचं विमानतळ आहे हे जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा आणि त्याचं अनावरण करण्यासाठी अनेक मान्यवर महायुतीचे बरेचसे नेते यावेळी इथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. दीप प्रज्वलन केलं जात आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाची ही ताजी दृश्य. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित आहेत. नवी मुंबई विमानतळाचा टर्मिनल 1चा हा परिसर आहे. या परिसरात आयोजित या विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री स्वतः सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं. पुतळ्यावर फुलांचा वर्षाव करून जो भव्य हार आहे तो नवी मुंबई विमानतळाच्या परिसरामधून हे दृश्य आहेत. मंत्री अदिती तटकरे या सुद्धा यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या पुतळ्याच्या अनावरणाचा सोहळा सध्या सुरू नुकतंच हे अनावरण संपन्न झालेलं आहे. नवी मुंबई विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं गेलेलं आहे. या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा सगळ्यांनी आपण एका स्वरात जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र गीत गाऊ. मी उपस्थित सगळ्यांना विनंती करतो की ज्या महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा लाभलेला आहे त्या राज्यगीताच्या उचित सन्मानार्थ आपण सगळेजण एकत्रित मिळून हे राज्यगीत म्हणूया. शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. आज
आज शिवरायांचा राज्याभिषेक हा सोहळा आहे आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून आज शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं गेलंय. दीप प्रज्वलन करत अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलंय. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण पार पडलंय. विमानतळाच्या टर्मिनल 1 या परिसरातल्या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालंय. आजच्याच दिवशी रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली होती आणि आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजा म्हणून करण्याचा दिवस. म्हणूनच नवी मुंबई विमानतळावर त्याच दिवसाचं औचित्य साधून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टर्मिनल 1च्या परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलंय. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं असं महत्त्व की महाराजांनी गुलामीच्या कालगणनेला बाजूला सारून स्वतःची एक नवी कालगणना आजच्याच दिवसापासून सुरू केली होती. त्यालाच आपण राज्याभिषेक असं म्हणतो. 6 जून 1674 या दिवशी आजच रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता. त्यामुळे आज राज्यासह देशभरात सगळीकडेच शिवरायांचं नाम दुमदुमलं गेलेलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबईमधल्या एका टर्मिनल 1 वरच्या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलंय. हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे. मागच्या काळात ज्यावेळी या विमानतळाच्या पाहणीला आम्ही आलो होतो त्यावेळेस मी सूचना दिली होती की स्वराज्याची राजधानी रायगड त्या जिल्ह्यातलं हे विमानतळ, त्यामुळे या ठिकाणी महाराजांचा पुतळा असलाच पाहिजे. आणि मला अतिशय आनंद आहे की केवळ 8 महिन्यामध्ये हा भव्य अशा प्रकारचा पुतळा तयार झाला. आज आम्ही त्याचं अनावरण केलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल. आणि म्हणून मी या ठिकाणी हे जे अडाणी एअरपोर्ट्स लिमिटेड आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, सिडकोचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो. नवी मुंबई विमानतळासंदर्भातल्या नावाच्या संदर्भातला अजून एक प्रश्न निर्माण. बघा, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ. विधान परिषदेच्या 8 जागांवर अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे. या संदर्भात सुप्रिया सुळे असं म्हणत आहे की फक्त पैशांच्या जीवावर कुणीही निवडून येऊ नये याच्यासाठी लोकसभेमध्ये मी बिल मांडणार आहे. कशा प्रकारे? मी एवढंच म्हणेन की माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं
तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. बाळमाने यांच्या संदर्भात देखील प्रश्न आहे की बाळमाने हे भाजपमध्ये येणार आहेत का नक्की? त्या संदर्भात आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे निर्णय करतील. ते म्हणतात की तुमच्याशी बोलणं झालेलं होतं. माने म्हणतात की तुमच्याशी बघा, मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षामध्ये शेवटी अध्यक्षांचे निर्णय अंतिम असतात. बाळ माने आम्हाला परके नाही. बाळ माने हे भारतीय जनता पक्षातच तयार झालेले आहेत. काही कारणाने ते पक्ष सोडून गेले, पण या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री करत नाहीत. या संदर्भातला निर्णय प्रदेशाध्यक्ष करतात. ते जो निर्णय करतील त्याला माझा पाठिंबा असेल. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेसंदर्भात काही चर्चा झाली आहे? नाही, अजून माझ्या 2 दिवस बाकी आहेत अर्ज माझ्याशी चर्चा झालेली नाही. त्यांचा निर्णय अंतिम झाल्यानंतर ते निश्चित माझ्या कानावर टाकतील. चला. थँक्यू सर. तर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव दिलं पाहिजे अशी माझीही भूमिका आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे बाळ मानेंच्या प्रवेशाबाबत रवींद्र चव्हाण निर्णय घेतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. बाळ माने आम्हाला परके नाहीत, ते भाजपच्याच तालमीतले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तर दुसरीकडे नवी मुंबई विमानतळावरील टर्मिनल 1च्या परिसरातला जो पुतळा आहे शिवरायांचा, तो 8 महिन्यात उभारल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय. Thank you.